सो हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं. आणि आजचा जो ट्रेक आहे तो तांदुलवाडी फोर्टचा आहे. सो नाईट कॅम्पिंग करणार आहेत आम्ही तिकडे. तर बघू शकता आपले कलसुबाईवालेच आहेत सर्व, बट एक मिसिंग आहे, तो म्हणजे यश. तो गेला आहे पुण्याला एक्झाम द्यायला, सो त्याला नाही जमलं. बट आता जातो आम्ही. बघू शकता गाव मस्तपैकी. कोंबडा बघा, कोंबडा. सो आम्ही जाणार होतो नाईट कॅम्पिंग करायला आसावा फोर्ट येथे. पप्पा काय आसावा फोर्ट येथे. तसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आसावा फोर्ट येथे आम्ही नाईट कॅम्पिंग करणार आहेत. बट आमच्याकडे बाईक नाही, तर आम्ही नाही जाऊ शकलो. म्हणून जवळपासच लोकेशन घेतलं. कधीच येणार होतो आम्ही. 4ला निघालो घरून, पण हे मागचे दोघे जण आहेत ना, काला टी शर्ट आणि तो फोन धरून आहे तो, त्यांनी टाइम लावला. इकडून जायचं. हा इकडून माहिती आहे मला, मी आलेला इकडे. तुमचं नाव काय काकी? विमल बोलुजुबा केसरी. सॉरी. चला काकी. ही बघा बारकी बारकी पोरं क्रिकेट खेळतात वाटतं. यस, क्रिकेटच खेळतात. इकडून जायचंय बाई. इकडून सांगितलंय. सो आता तुम्हाला मी इकडे रस्ता वगैरे एवढा काय सांगत नाही, कुठून जायचं कसं काय ते. जर तुम्हाला डिटेल पाहिजे असेल तर त्याचा पण एक ब्लॉग आहे आपल्या चॅनलवर, तो बघा. त्याच्यात तुम्हाला पूर्ण डिटेल भेटेल. आणि हां, इकडून आम्ही डमडममध्ये आलेलो. सो त्याने आम्ही 4 जण होतो, तर 150 रुपये घेतले 4 जणांचे. बट एकदम स्टार्टिंग गावापर्यंत सोडलं, जिथून स्टार्ट होतो ट्रेक तिथपर्यंत. कर्द हान का पिकले ना. तर बघू शकता गाईस, कर्द तुम्हाला माहीतच असेल. कर्द खातो रस्त्याला भेटल्यात. थोडं नेचर दाखव र. हातात बाटली आहे म्हणून, नाहीतर तुम्ही सांगतील ते पण नाही खाता येत. बघू शकता घामाघूम भाई, पूर्ण भिजलोय मी. आणि थकवा तर लागेलच. सनसेट त्या साईडला गेला ना, डोंगर त्या साईडला ना, सूर्यास्त होईल ना. सो भाई असं वाटते कधी वरती पोचतो, कारण की कालोख होत चाललाय. आणि आम्ही लाकडं पण नाही जमा केली. आता वरती भेटतील तर बरं होईल, कारण की जेवण करणार आहेत आम्ही. म्हणजे हे लोक, मी नाही करणार मला, कारण की माझा उपवास आहे. सो मी फक्त खाले तर फळं खाईल. बॅकअपसाठी घेऊन आलो आहे. सो फर्स्ट स्टेजवर पोचलेलो आहेत आम्ही. आणि आता पोचू बहुतेक अर्धा तास लागेलच. कोणतं हे प्राणी वगैरे आहेत ना, त्याचे बोर्ड, ससे वगैरे. आणि थांबा तुम्हाला दाखवतो. बघू शकता अजून किती वरती आहे. आणि व्ह्यू बघा ना गाईज, एक नंबर वाटते. टॉपला, हा टॉपलाच चढायचं आहे आपल्याला. हा बसा. वाटते ते नाही तसं नाही. हां हां. आता आपण ते तिकडे खरपेल. तिकडे आम्ही आलो ना का, आम्ही तिकडेच नाश्ता करतो. श्लोक फर्स्ट टाइम आलाय म्हणून मी बोलतोय, नाहीतर तुम्ही बोलतील तेच बोलतो असं काही नाही. सो लेट्स गो. लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करतोय. कुड्या लाकडं जमा करायचे आहेत. ओके. सो बारक्या कुड्या घेतलेल्या आहेत. लाकडं पडू दे, वरती असतीलच बहुतेक. सो रस्त्याला भेटतात तर घेऊनच येतो, कारण की आग पेटवायला लागेलच भाई. थांब देते. सो अंधार होत चाललाय आणि खूप थंडावा पण वाटत चाललाय. आणि लवकरात लवकर जायला लागेल. ते दोघे जण अजून मागेच आहेत, कारण की त्यांच्याकडे थोडी हेवी बॅग आहे म्हणून. आणि बघू शकता मॅप, बघू शकता. हा कुठे कुठे काय काय आहे ते. हा पण हटावा था नदी, लालठाणे गाव, अजून काय सफाले. बघू शकता गाईस. तो लेट्स गो. आम्ही जातोय आता, टाइम नाहीये. सो वरती जाऊन टेंट पण लावायचं आहे. तिकडे मोठा सीन झालेला आहे. आम्हाला आता पाल्यावरून चालत होतो, तर पाल्यावरून आठवलं श्लोकला की आग कशी काय पेटवायची, माचीस घेतली की नाही कोणी.
आता आम्ही दोघांनी तर नाही घेतली, बट आता त्यांना कॉल लावलाय, नेटवर्क पण गेले भाई. आता काय होईल, आग कशी पेटवणार, जेवण कसं करणार, सो डिफिकल्ट, थोडं डिफिकल्ट वाटते आता भाई. पण तिकडे एक मंदिर आहे वरती, हा त्याच्यात असेल तर भाई आमचं नशीब असेल तर देवा असू दे, नाहीतर अशीच रात गुजारावी लागेल. गाईस सर्व सामान घेतलं आम्ही, बट माचीच आठवण नाही. आता ह्यानी सोहमवर गेम आहे, सोहमने सर्व सामान घेतले जेवणाचं. आता त्याने काय केलं असेल, घेतले असेल नाही, आता बघूया पुढे. ते खाली आहेत, कॉल पण नाही लागत कारण की नेटवर्क नाही आहे. आम्ही खूप वरती आलेलो आहोत, आता पोहोचू. तर सूर्य मावळलेला आहे, बघू शकता नजारा. हे बाई थकलाय, झोपायला लागलाय, आणि हे लोक अजून खालीच आहेत. आणि अंधाराचं साम्राज्य होत असताना आता जोरात आवाज काढेल, तर आवाज पूर्णपणे घुमतोय. सो तुम्ही बघा तुम्हाला आवाज येतो का. मला तर नाही वाटत, बट रेकॉर्ड झाला तर येईल. जाते जाते पण याच्यात येईल का काय माहिती. आता डोक्यावर हात ठेवायची पाळी आलेली आहे, कारण की खरंच त्या लोकांनी माचीच नाही आणली. आम्ही कॉल केलेला, बट ते सांगतात खरंच नाही आणली. आता वरती मंदिर आहे, मंदिरात असली तर आमचं नशीब, नाहीतर अंधारात, म्हणजे टॉर्च आहेत बट आग पेटवायला नाही भेटणार, आणि यांना जेवण पण नाही बनवायला भेटणार. आणि मी फ्रूट्स तर आणलेले आहेत, त्याच्यावरच भागवायला लागेल वाटतं. सो बघूया आता काय होते आणि काय नाही. फर्स्ट कॅम्प बघू शकता कसा आहे आमचा. मेन वस्तूच नाही आणली भाई. आता वाटते दगडीला दगड घासायला लागेल बहुतेक. स्वतः मी वरती जातोय आणि पहिला माचीस आहे का बघतो, आणि रस्त्याला पण भेटते का बघतो, उजेड आहे तोपर्यंत, कारण की अंधार होत चाललाय. बघू शकता रात्र झालेले आहे, आणि भाई आम्ही अर्ध्या रस्त्यावरच आहेत अजून. बघू शकता श्लोक चढतोय पूर्ण दगडावरून. सावकाश, हा इकडून. सो बघू शकता गाईज, चढला थोडासा हार्ड ट्रॅक सुरू झालाय बघायला गेलो तर. बघू शकता. सो आता मोबाईल ठेवतो मी आणि चढतो. आणि गाईज बघू शकता सफाळे आपलं दुर्घट दिसेल, बट बघू शकता. आणि रिच आम्ही दोघे जण पोचलेलो आहेत, बट ह्यांची अजून आम्हाला टॉर्च पण नाही दिसत खाली, कारण की त्यांनी थोडी हेवी बॅग आणलेली आहे म्हणून. आणि आता आम्ही पहिला जातो मंदिरात, आणि तिकडून बघतोय की माचीस आहे की नाही. नाहीतर बाई थंडी तर आहे इकडे, वारा खूप वाजतो तसं बघायला गेलं तर, नाहीतर आमची पंचायत होईल. हा चल इकडूनच आहे. सो लेट्स गो. बघू शकता टॉर्च पाडत आम्ही आता बाले किल्ल्यावर आलेलो आहेत आम्ही, आणि माचीस आहे का बघतो पहिला. सो बघूया. आणि भाई माचीस हाय हा खाली माचीस आहे, आणि आमचं बॅड लक म्हणावं लागेल, माचीसच नाही मिळत गाईज. आता आम्ही आग कशी पेटवणार. हो, बड़ा प्रॉब्लम हो गया हमारे साथ, एंड अभी ऐसे ही बैठना पड़ेगा. बघू शकता महाराजांची मूर्ती आणि गणपती बाप्पांची मूर्ती आहे छोटीशी, बघू शकता. आता रिस्की वाटतंय थोडं. हा बस का. हा आम्ही तिकडून आलो. फोटो काढायचा स्टोरीसाठी. आम्ही महादरवाजातून आलो. हट, महादरवाजा तिकडे आहे. नाही रे बाबा, शप्पथ तिकडे आहे. आता नेऊ शकतो तुला. महादरवाजा खालचा आहे ना मेन. इथून आहे. ऐकतो का माझा, ऐकतो का. हो, खाली उतरू बा आपण आता हा. दगडाच्या रस्त्याने. तो महादरवाजा आहे. तो नाहीये. नाही होय तो. हा चल था कसली तरी पहिलं हो. हा, हा. मी बोर्ड तिकडे. कसली आवडीव नको लावू मोठी पहिज. कसली का मी कसली बोल. हा ऐक बोल. हे थांब मी स्नॅप टाकतोय. हा ठीक आहे थांब. पैज गाईज आमची पैज लागलेली आहे. हा सांगतो की
ह्या बाजूला महादरवाजा आहे. पण मी एवढा 2-3 वेळा आलो तर मी बघितलेलं आहे की खाली उतरताना महादरवाजा आहे. तर म्हणजे मी ते पाटी बघितलेली आहे. सो आता बघूया, आमची पैज लागलेली आहे. हा. हा. नमस्कार, हे माझ्या मम्मीचं गाव आहे आणि मला माहिती आहे महादरवाजा ह्या बाजूला आम्ही जिकडून स्वतः आलोय. हा, आता माझा ऐकतो. हा. तुम्ही महादरवाजाचं पाटी बघितली असेल. नाही फक्त नाही, रस्ता. प्रॉपर दरवाजा बघितला महादरवाजा, तिकडूनच अच्छा. आम्ही घुसलो दरवाजातून. इकडून. माझं जायचं कुठे? हा ठीक आहे. तो आमची पहिला 5 मिनिटं पण नाही लागणार, 3 मिनिटावरच जाऊया थोडस हा. इकडे. आता माझं काय म्हणणं आहे, खाली महादरवाजा आहे. आपण जेव्हा उतरू ना सकाळी हा. तेव्हा आपल्याला महादरवाजा आहे. ओके. हा, आणि आमचं मत आहे इकडे. हा. चला, आता पैज कसली लावायची ते सांग. तू माझा अख्खा ब्लॉग एडिट करून देशील 2 दिवसात. अच्छा हा. ठीक आहे, चालेल सर. पण तुला माझ्या सोबत राहायला लागेल, हा. कारण की परत तू सांगशील अरे नाही असं नाही गेलं हा, तसं ठीक नाही आहे. गेलं, असं नाही झालं पाहिजे. काय श्लोक बरोबर ना. चला. सो देखते, आमची पैज लागलेली आहे ब्लॉग एडिट करायची. आणि मला माहित आहे, मला स्वतःवर विश्वास आहे कन्फर्म मध्ये की महादरवाजा तिथेच आहे आणि याची वाट लागणार आहे. चल, काय करतो मन, माचीस आणली होती काढ ना यार. सिरियसली यार, माचीस पाहिजे. सो माचीस आणलेली आहे या लोकांनी आणि आम्हाला फसवलं या लोकांनी. भाई सिरियसली आम्ही इकडे तिकडे शोधत होतो बट भेटत नव्हती, बट ह्या लोकांनी आणलेली. सो आमची खूप मज्जा घेतली ह्या लोकांनी. आणि आता आम्ही लाकडं शोधायला चाललेलो आहेत. तिकडे घेतलेली ती कमीच झाली, बट आता इकडली बघतोय. सो लेट्स गो. बघू शकता पूर्ण वाईल्ड. आणि ते दोघं आणि ते दोघं टेंटचं पूर्ण आयोजन नियोजन करत आहेत आणि आम्ही आता इकडे पुढे शोधतोय. आता आम्ही कुठे आहेत ते नाही माहीत, बट आहेत. अरे योस महादरवाजा, माय उलट सुलट झालं. महादरवाजा योस आहे खालनं. हा बरोबर, त्याने आणलं. आपण तट होतो ना, बाले किल्ल्याजवळ होतो ना आपण, फिरून फिरून आलो. सो आता कुड्या श्लोक बघूया. अडकलं. तर ह्याच घ्या लागतील तोडून तोडून. तोड तोड तोड. शाबाश शाबाश. बघू शकता लाकडांचं जुगाड. श्लोक रात्रभर कष्ट करेल वाटतं. थंडी लागायला लागली श्लोक. ओके ओके चालेल. घेशील का तू का घेऊ. सावकाश सावकाश सावकाश. हो बाहुबली. हा नाही नाही, थांब थांब, पुढं सरळ चल. काय नाही नाही, मार. 3, 2, 1 गो. केले चालू. पेटो पेटो पेटो. दिसा लागला. कशी काय पेटेल, झाड लाव पुढे. अजून अजून फुक मार. पेटल पेटल. हा. सो फायनली गाईज आग पेटलेली आहे आपली, बघू शकता. आणि सुकून की राहत, आता पोहोचले झाले. सुकून भरी राहत आता काय प्रॉब्लेम भेटलेले आहे आपल्याला. आणि थोडंसं हेल्प करतो त्यांना पण. तर जेवण रेडी होत असताना बघू शकता. तोपर्यंत तुम्ही हा नजारा बघा. बघू शकता तुरकट दिसते भाई. फोनची आपली तेवढी कॅपॅसिटी नाही. आणि हे थंडी लागायला लागलेले आहे. आगीजवळच बसायला लागेल. टेंट पण आहे, बट आम्ही टेंट अजून ओपन नाही केला. सो आता
जेवायला बसलेले आहेत सर्वजण. बघू शकता. आणि मी पण आता माझे फ्रुट्स खातोय. मी केले आणल्यात आणि काकड्या आणलेल्या. So, या तुम्ही खायला जाम आहेत. 1 डझन होती, थोडी खालेली रस्त्याला. झोपला तू पण झोपला तो गोडते आम्हाला या. अरे अमन सकाळचे वाजले 5:19 आणि बघू शकता आग पण विजलेली आहे आणि दूर दूर आहे होय. टक खाली आले. हा? भेटल गाईस. जाम झोपलो रात्री. काही व्हिडिओ नाही बनवला. जास्त व्हिडिओ नाही बनवला रात्री कारण की ह्या लोकांनी पूर्ण फोटोने मोबाईल भरलेला आहे. फोटोज आणि व्हिडिओज काढत होते. बट आता सीन बघा तुम्ही. पहाटेचे वाजलेले आहेत, 5:30 वाजून गेलेले आहेत आणि बघू शकता धुकं. ओ भाई बघू शकता धुकं कसं जाते. आणि हा आमचा टेंट आहे. सो रात्री पण मजा केली खूप. बट चार्जिंग पण संपलेली. सो आणि रात्री खूप वेळ झाला. 2:30 वाजेपर्यंत झोपलो आम्ही. आणि मी तर झोपलेलो आता. तर हे लोक सांगत होते की पूर्ण ढग जसे आलेले खाली. सो ह्यांनी कॅप्चर केलेत का बघतो. बट नाही केले कारण की चार्जिंगच नव्हती. आणि बघू शकता धुकं बघा कसे वाऱ्यावर येतात. हे बघा. खरंच एक अलगच एक्सपिरियन्स वाटला नाईट कॅम्पिंगचा. आणि टेंटमध्ये राहणं म्हणजे झोपणं खूप भारी वाटलं. तर मॉर्निंग व्ह्यू आपण पाहू शकता. धुके गेलेले आहेत बट ओपन झालेलं आहे पूर्ण. बघू शकता. हे बघा गाईज. तर गाईज जाण्याची तयारी आणि आम्ही जातोय आता घरी. खाली उतरतोय. सो बाय टाटा, सी यू.